सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये झालेल्या गोंधळाची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासच्या हाती आली आहेत. अटक करण्यात आलेल्या 9 विद्यार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. यामध्ये 5 स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या तर 4 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यातील जामीन झालेल्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या 5 कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलंय. तसंच झालेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीनमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं. डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला पट्ट्या लावून आंदोलन करत अभाविपचा निषेध केलाय. दरम्यान पुणे विद्यापीठातील राड्या प्रकरणी अभाविपच्या काउन्सिल हॉलवर आज मोर्चा नेण्यात येणार आहे. तर एसएफआय कडून आज विद्यापीठात निदर्शनही करण्यात येणार आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. अश्विनी आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत. अश्विनी, काय सांगाल? आज आपण बघतोय की एसएफआयच्या विद्यार्थ्यांकडून नेमकी ही निदर्शनं काढण्यापाठीमागचं कारण काय आहे आणि अभाविप मार्फत आज काउन्सिल हॉलवर मोर्चाही काढण्यात येतोय? खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं हा जो मोर्चा काढण्यात येत आहे आज हा पूर्वनियोजित होता आणि खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं हा जो मोर्चा काढण्यात येत आहे आज हा पूर्वनियोजित होता आणि त्या मोर्चाचे पोस्टर्स आणि आजच्या निदर्शनाचे एसएफआयचे पोस्टर्स या दोन्हीवरून हा वाद पेटलेला आहे. मात्र आज हे दोन्ही जी निदर्शनं आहेत किंवा अभाविपचा हा मोर्चा आहे ते दोन्ही आज नियोजित पद्धतीने काढण्यात येणार आहे. मात्र या सगळ्या गोष्टींना वादाची पार्श्वभूमी तयार झालेली आहे. आता एका बाजूला दिल्लीमध्ये जी प्रकरणं होत आहेत त्याचे पडसाद कुठेतरी आता पुण्यामधील विविध महाविद्यालयांमध्ये उमटताना दिसत आहेत आणि तोच वाद आता पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. खरं तर नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून परिषद स्थापन करण्यात येणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या ज्या संघटना आहेत त्या आतापासूनच आपली व्यूहरचना जी आहे ती करत आहेत आणि त्यामुळेच या दोन्ही संघटनांमधील संघर्ष हा चिघळल्याचं म्हटलं जात आहे. स्वाती, नक्कीच अश्विनी, तर दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद आता पुणे विद्यापीठातही पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.